सुप्रभात सज्जन श्रोते हो. निशिदिनी मध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. आजच्या निरूपणाचा विषय आहे स्वरममानता हाच सर्वव्याप्त स्वर्ग. स्वरममानता हाच सर्वव्याप्त स्वर्ग. संस्कृत सुभाषित आहे, सर्वम स्वर्ग समाचारम वेद्दी देवादिनायक किंतु सर्वत्र मे स्वर्गो नियतो नतु कुत्रचित. सर्वं स्वर्ग समाचारम वेद्दी देवादिनायक किंतु सर्वत्र मे स्वर्गो नियतो नतु कुत्रचित. देवादिनायक म्हणजे अर्थात इंद्र, शिखीध्वज. याला उद्देशून वशिष्ठांनी रामाजवळ बोलताना हे वचन बोललेलं आहे. त्याचं मराठी रूपांतर आहे, हे देवादिदेवा शिखीध्वजा सर्व प्रदेश मजसाठी स्वर्गासमोर आहती. नित्य मी स्वर्ग भ्रमण करी परी विशिष्ट देश मजसाठी स्वर्ग ना राही. मी कायम स्वर्गातच फिरतो. सर्वच विश्व हे माझ्यासाठी स्वर्ग आहे. परंतु मी स्वर्गात फिरत असताना विशिष्ट प्रदेश म्हणजे स्वर्ग असं नाही, तर मी जो फिरतो तो सर्वत्र स्वर्गातच फिरतो. येथे वशिष्ठ महर्षींनी देवाधिदेव इंद्राला म्हणजे शिखीध्वजाला असे म्हटले आहे की सर्वच प्रदेश त्यांच्यासाठी स्वर्ग आहेत व वरचेवर ते स्वर्ग भ्रमण करीत असतात. मात्र नेमका एक विशिष्ट प्रदेश म्हणजेच स्वर्ग असे त्यांना वाटत नाही. येथे प्रभू रामचंद्रांशी उपदेशात्मक चर्चा करताना वशिष्ठ महामुनींनी त्यांचा इंद्रदेवाजवळ झालेला संवाद प्रभू रामचंद्रांना विशद करून सांगितलेला आहे. हे सांगण्याचा उद्देश हाच आहे की या मतीसा गती भवेत या न्यायाने पाहता जो सातत्याने स्वात्मतत्व रममाण असतो, आत्मनिष्ठ असतो, तो नेहमीच स्वर्गात म्हणजे आत्मरूपी प्रदेशात रमण करणारा विहरणारा असतो. स्वर्ग स्वमध्ये रममाण होणे आणि गमन करणे. याचा अर्थ एवढाच आहे की जो आत्मनिष्ठ आत्मरममाण असतो तो स्वर्गात म्हणजे स्व म्हणजे आत्मरूपी प्रदेशात गमन करणारा, रमण करणारा आणि आत्मनिष्ठ असतो. आणि जो जो आत्मनिष्ठ तो नेहमीच स्वर्गामध्ये विहरणारा असतो. म्हणून आत्मचिंतन निमग्न माणूस तत्वतः नेहमीच स्वर्ग सुखलाभी असतो. मग तो प्रत्यक्षात कोणत्याही प्रदेशात बाह्य शरीराने वावरत असला तरी मनाने तो स्वर्गात म्हणजेच आत्मानंदातच संपूर्ण सुखशांती समाधानी किंवा पूर्ण संतोषी असतो. येथ देह कोठे उपस्थित आहे त्याला महत्व नाही, तर मन कोठे रममाण झाले आहे त्याला महत्व आहे. अशा अर्थी साधू संतांना सर्वत्र स्वर्ग सुखच आत्मसुखच सदा सर्वदा प्राप्त असते. म्हणून सर्वच प्रदेश साधू संतांना स्वर्ग रूपच असतात. आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे अंग आनंदाचे किंवा हे विश्वची माझे घर ऐसी मती ज्याची स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला. ही अनुभूती स्वर्गानुभूतीच आहे नव्हे, तर स्वर्गाच्याही वरच्या अतिउच्च दर्जाच्या आत्मस्वर्गाची ही अनुभूती आहे. श्रीमद परमपूज्य स्वामी स्वरूपानंद संजीवनी गाथेतील 183व्या अभंगात काय म्हणतात ते पहा. अवघा संसार झाला मोक्षमय होता ज्ञानोदय अंतर्यामी. लाधले सकळ साधनांचे फळ भेटला गोपाळ अखंडित. काम क्रोध लोभ निमाले संपूर्ण झाले समाधान अनिर्वाच्य. स्वामी म्हणे आता बैसलो निवांत हरिपायी चित्त लावूनिया. तर असे हरिचरणी चित्त ज्याचे दृढ झाले त्याला परमशांतीचा निरंतर लाभ होतो. अशा अर्थी अनिर्वाच्य समाधान म्हणजे जे शब्दात मानणे केवळ अशक्य त्या उच्च प्रतीचे समाधान, असे समाधान स्वर्ग सुखाच्याही पलीकडचे श्रेष्ठ असणारे हे वेगळे सांगणे नकोच. म्हणून अनिर्वाच्य समाधान हे केवळ आणि केवळ आत्मानंदाचे असते आणि ते सर्व सुखाच्याही पलीकडचे असते. अशा अनिर्वाच्य समाधानाची प्राप्ती ज्याला झाली तो देहाने कोणत्याही प्रदेशात असला तरी त्याच्या निरंतर आत्मरममानतेमुळे त्याच्यासाठी कोणताही प्रदेश केवळ स्वर्गच नव्हे त्याहूनही अधिक श्रेष्ठ
ब्रह्मानंद आपूर्ती किंवा ब्रह्मानंद प्राप्तीचं ठिकाण असतो. म्हणून जो जो कोणी आत्मरममाण आहे त्याच्यासाठी संपूर्ण विश्व हे स्वर्गच आहे, नव्हे तो कायम स्वर्गातच असतो. येथे आपणाला एक लक्षात घेतलं पाहिजे की स्वर्ग आणि नरक या केवळ कल्पना आहेत. माणूस आपल्या बरोबर स्वर्ग नेतो किंवा नरक नेतो. म्हणजे याचा अर्थ जो आत्मरममाण आहे तो कोणत्याही प्रदेशात गेला तरी तो स्वर्गातच असतो, आणि जो संसारामध्ये या व्यामोही जगात अडकलेला आहे तो कोणत्याही प्रदेशात गेला तरी तो नरकातच असतो. म्हणून रजनीश महाराज जे आहेत, म्हणून आचार्य रजनीश आहेत किंवा आचार्य रजनीशांचं एक वचन आहे की माणूस आपल्या बरोबरच स्वर्ग किंवा नरक नेत असतो. याचा अर्थ जो आत्मरममाण आहे तो कायमस्वरूपी स्वर्गात असतो. त्या कारणाने तो जिथे जातो ते क्षेत्र स्वर्गच असतं, आणि जो संसाराच्या व्यामोहामध्ये माया बाजारात अडकलेला आहे तो मुळात नरकातच असतो. त्यामुळे तो कोणत्याही प्रदेशात गेला तरी त्याला तो नरकच वाटतो. म्हणून जो आत्मरममाण आहे तो कायम आपल्याबरोबर स्वर्गच नेतो, नव्हे आत्मरममाण असलेला माणूस हाच खरा स्वर्ग आहे. तो जिथे जातो तिथे त्याला स्वर्ग सुख मिळते असे नव्हे, तर त्याच्या सान्निध्यात असलेल्या इतरांनाही स्वर्ग सुख मिळते. मात्र जो संसारामध्ये गुंतलेला माणूस आहे तो मुळातच नरकात आहे. त्यामुळे तो जिथे जातो तिथे आजूबाजूला त्याच्यासारखेच लोक त्याला, म्हणजे या व्यामोही जगात अडकलेले, मायामोहाच्या पाशात अडकलेले भेटतात. आणि अशा अर्थी संसारात रमलेला माणूस नेहमी नरकातच असतो आणि आत्मरममाण असलेला माणूस नेहमी स्वर्गातच असतो. म्हणून आचार्य रजनीशाने एका ठिकाणी म्हटलेलं आहे, प्रत्येक माणूस आपल्या बरोबर जे न्यायचं ते नेत असतो. म्हणजे जो आत्ममग्न आहे तो कुठेही गेला तरी तो जिथे जातो तिथे त्याला स्वर्गच भेटतो, आणि जो संसाराच्या व्यामोहात अडकलेला आहे तो कुठेही गेला तरी त्याला सतत नरकाचाच वास घडतो. म्हणून स्वर्ग नरक ही आपल्या अंतःकरणाची स्थिती आहे. हे लक्षात आल्यानंतर जो स्वरममाण झाला तो कायम स्वर्गात, आणि जो स्वपासून दुरावला, जगात अडकला तो कायम नरकात. हे येथे या प्रसंगी लक्षात घ्यावे. आचार्य रजनीशांचं या संदर्भातील हे जे वक्तव्य आहे ते फार महत्वाचं आहे. तर आता मेघवृष्टीमध्ये पान 288 वर किंवा आत्मोपनिषद मध्ये पान 173 वर 29/12/2006 रोजी हे जे मेघवृष्टीत काव्य आलेलं आहे ते पहा, म्हणजे आपल्या लक्षात येईल. माझे समाधान देवा तव समचरण, माझे सुख देवा तव हास्य मुख, माझी शांती देवा तव नीलकांती, माझे वैभव देवा तव चरण सेवा, माझे क्रियमाण देवा अवघे तव ध्यान, माझे प्रारब्ध देवा सोहम भावलुब्ध, माझे संचित देवा भजनी तव प्रीत, गात तव गीत देवा मी माझा अंत. जसं स्वामींनी मागील अभंगात म्हटलेलं आहे, स्वामी म्हणे आता बैसलो निवांत, हरिपायी चित्त लावून या. ज्याने हरिचरणी चित्त लावलं तो निवांत झाला आणि तो आत्मानंदाच्या सुखात असतो. आणि आत्मानंदाचं सुख हे स्वर्ग सुखाहूनही अधिक असतं, आणि हरिचरणी जो लीन झाला त्याला सर्वत्र स्वर्ग सुखच भेटतं. तेच या मी माझा अंत या काव्यात मेघवृष्टीमध्ये पान 288 वर आणि आत्मोपनिषद मध्ये पान 173 वर आलेला आहे. 29/12/2006 हा या काव्याचा प्रसव दिनांक आहे. आता नीट ऐका. माझे समाधान देवा तव समचरण, माझे सुख देवा तव हास्य मुख, माझी शांती देवा तव नीलकांती, माझे वैभव देवा तव चरण सेवा, माझे प्रियमान देवा अवघे तव ध्यान, माझे प्रारब्ध देवा सोहम भावलुब्ध, माझे संचित देवा भजनी तव प्रीत,
गात तव गीत देवा मी माझा अंत. येथे भक्त म्हणत आहे, हे पांडुरंगा, तुझे समचरण पाहणं हेच माझं समाधान आहे. तुझं प्रसन्न हास्यमुख पाहणं हेच माझं सुख आहे. तुझी नीलकांती आहे तीच माझ्या अंतरीची शांती आहे. तुझी चरण सेवा हेच माझं वैभव आहे. माझे क्रियमान म्हणजे चालू जन्मात मी जे करत आहे ते दुसरं तिसरं काही नसून अवघे तव ध्यान, सतत तुझं ध्यान करणं हेच माझं क्रियमान आहे. माझे प्रारब्ध देवा सोहम भाव लुब्ध, साहम या भावामध्ये लुब्ध होऊन सोहम हो सोहा जपा जप करत राहणं हेच माझे प्रारब्ध आहे. माझे संचित देवा भजनी तव प्रीत, जन्मोजन्मी मी जे साठवलेलं आहे ते दुसरं तिसरं काही नसून तुझ्या भजनामध्ये मला वाटणारं प्रेम आहे. गात तव गीत देवा मी माझा अंत, आणि तुझं गीत गाता गाताच माझा अंत होणार आहे. म्हणजे माझा अंत हरी नामातच होणार आहे. आणि सदोदित प्रारब्ध क्रियमान संचित असो, माझी पूजा असो, माझं समाधान असो, जे काही माझं आहे ते केवळ आणि केवळ हरी पांडुरंग तो आत्म्याशी निष्ठ आहे. आणि असा मी कायम आत्मनिष्ठ असल्यामुळे मी कायमच समाधानी आहे. आणि कायम समाधानात राहता राहताच हा मी माझा म्हणून तुम्हाला दिसणारा देहरूपी जो कोण आहे तो नष्ट होणार आहे याची या संबंधित देह असलेल्या पूर्ण खात्री आहे. म्हणून त्याला खात्री आहे की त्याचा स्वर्ग सुख हा जन्मसिद्ध हक्क आहे. कारण तो सदोदित सोहम भाव लुब्ध सहा अहम, म्हणजे तो जो आहे द दॅट आहे तो मी आहे आणि मी तो याच्यामध्ये फरक नाही हे कळल्यामुळे हा सोहम भावावरती लुब्ध झालेला, त्या सोहम भावावरती प्रीत करणारा हा जो आहे तो नेहमीच स्वर्ग सुख भोगतो. म्हणून मी माझा अंत, माझे समाधान देवा तव समचरण, माझे सुख देवा तव हास्यमुख, माझी शांती देवा तव नीलकांती, माझे वैभव देवा तव चरण सेवा, माझे प्रिय मान देवा अवघे तव ध्यान, माझे प्रारब्ध देवा सोहम भाव लुब्ध, माझे संचित देवा भजनी तव प्रीत. गात तव गीत देवा मी माझा अंत, माझे समाधान देवा. एकदा का ईश चरणी भक्त मी माझेपणी वेगळा न उरता लीन झाला किंवा आत्मारामी, आत्मा हाच राम, आत्मारामी एकदा का तो निमाला म्हणजे नष्ट झाला की सर्वत्र अवघे स्वर्ग सुखच हे निश्चित. म्हणून आजच्या आपल्या निरूपणाचे शीर्षक आहे स्वरममानता हाच सर्व व्याप्त स्वर्ग. स्वरममानता म्हणजे आत्मानंदामध्ये कायम रत असणे त्याला स्वरममानता म्हणतात. म्हणून स्वरममानता हाच सर्व व्याप्त स्वर्ग. स्वरममानता हाच सर्व व्याप्त स्वर्ग असे जे आपले आजचे निरूपण आहे ते येथेच संपन्न होत आहे. तुम्ही सर्व श्रोते हो, याच्या श्रवणानंतर ध्यान चिंतन मनन निधिध्यासन या पद्धतीने त्याचा आपला अभ्यास वाढवावा आणि कायमस्वरूपी स्वर्गसुखाची प्राप्ती करून घ्यावी अशी ईश चरणी विनंती करतो, प्रार्थना करतो. आणि आजचे हे निरूपण स्वरममानता हाच स्वर्ग, आजचे हे निरूपण स्वरममानता हाच सर्व व्याप्त स्वर्ग येथेच संपन्न करतो. धन्यवाद. अस्तु. सुदिन सुप्रभात.